वेद वाङ्मय हे भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा ठेवा आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांना व्यक्ती मानून 6 उपयोगी शास्त्रे ही त्या व्यक्तीची अंगे आहेत किंवा अवयव आहेत. यांनाच 6 वेदांग म्हणतात. छंदशास्त्र हे पाय, कल्पसूत्रे हे हात, ज्योतिष हे डोळे, निरुक्त हे कान, शिक्षा हे नाक आणि व्याकरण हे मुख आहेत. हे कोणाचे? तर वेदांचे हे अवयव आहेत. यातला सर्वात पहिला वेदांग ज्याला आपण शास्त्र म्हणतो तो आहे शिक्षा. शिक्षा म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला पनिशमेंट म्हणतो खरं तर, पण इथे शिक्षा म्हणजे उच्चारण शास्त्र. म्हणजे वेदातील मंत्रांचे उच्चारण कसे करावेत, कोणकोणती अक्षरे वापरली आहेत, वर्णांचं उच्चारण कसा करायचं इत्यादीचे मार्गदर्शन शिक्षा शास्त्रामध्ये किंवा शिक्षा वेदांमध्ये केलं. एवढंच नव्हे तर स्वर व्यंजनांची संख्या, स्वरांचे संतुलन आणि परस्पर संबंध यांचा अभ्यास म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षा हा वेदांग आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे वर्णः स्वरः मात्रा बलम सामसंतानः अथ शिक्षा व्याख्यास्यामः इति युक्तः शिक्षाध्यायः असं वर्णन तैत्तिरीय उपनिषदामध्ये केलेलं आहे. दुसरा वेदांग आहे तो म्हणजे कल्पसूत्रे. कल्पसूत्रे हे खरं तर 4 वेगवेगळ्या सूत्रांचा संग्रह आहे. श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, शुल्वसूत्रे आणि चौथा आहे धर्मसूत्रे. अशा या 4 प्रकारच्या ग्रंथांना कल्पसूत्रे असं म्हणतात. तर श्रौतसूत्रांमध्ये काय आहे तर वेदांनी सांगितलेले यज्ञ कसे करावेत हे सांगणाऱ्या ग्रंथांना श्रौतसूत्रे म्हणतात. यज्ञ कोणकोणते आहेत? यज्ञांचे प्रकार भरपूर आहेत. त्याच्यामध्ये अश्वमेध यज्ञ, अग्निष्टोम यज्ञ, वाजपेय यज्ञ असे यज्ञांचे प्रकार आहेत. हे कसे केले पाहिजे याचं मार्गदर्शन श्रौतसूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. दुसरा आहे गृह्यसूत्रे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणारे यज्ञ कसे करावेत याचं मार्गदर्शन गृह्यसूत्रामध्ये केलेलं आहे. व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचे यज्ञ ज्याला आपण 16 संस्कार असं म्हणतो त्याचं वर्णन, त्यांची विधी हे सगळ्यांचं मार्गदर्शन गृह्यसूत्रामध्ये केलेलं आहे. तिसरे कल्पसूत्रांमध्ये येत आहे शुल्वसूत्रे. शुल्व या शब्दाचा अर्थ आहे दोरी. म्हणजे दोरीचा उपयोग आपण मोजमापसाठी करत असतो. तर इथे शुल्वसूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे तर यज्ञविधी कशी केली पाहिजे, अग्निकुंड कसा असला पाहिजे, यज्ञशाळा कशी असावी याचा मोजमाप म्हणजे बांधकाम करत असताना किंवा ती बनवत असताना याचा मोजमाप ज्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे त्याला म्हणतात शुल्वसूत्रे. सगळं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. चौथा जो कल्पसूत्रामध्ये आहेत धर्मसूत्रे आहेत. धर्मसूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, समाजामध्ये वागत असताना माणसाने कशा प्रकारे वागलं पाहिजे, त्याचे कोणकोणते नियम आहेत, याचं कसं पालन केलं पाहिजे याचं मार्गदर्शन ज्या शास्त्रात केलेलं आहे त्या शास्त्राचं नाव आहे धर्मसूत्रे. असे हे 2 वेदांग आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. पुढचे 2 वेदांग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्सद्वारे, लाईक आणि शेअरच्या माध्यमातून करत चला.